नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाविषयी जाणून घेणार आहोत। आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी या संघटना कशा प्रकारे कार्य करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही प्रमुख शेतकरी संघटनांबद्दल। तर पहिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना। तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाराष्ट्रातील एक प्रमुख शेतकरी संघटना आहे आणि तिचे संस्थापक आहेत राजू शेट्टी। या संघटनेचे मुख्य कार्य म्हणजे पिकांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी संघर्ष करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मोबदला मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत प्रयत्नशील असते। याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलने करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे आणि विविध कृषी धोरणांवर शेतकऱ्यांची बाजू सरकारसमोर मांडणे हेही या संघटनेचे मुख्य कार्यापैकी आहे। दुसरा आहे शेतकरी संघटना। शरद जोशी यांनी स्थापन केलेली शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढणारी एक संघटना आहे। शरद जोशी यांच्या मते शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेतीमालाला बाजारभावाच्या दुप्पट भावाची मागणी करणे आवश्यक आहे। ही संघटना शेतकऱ्यांचे हित असलेल्या धोरणांचा प्रचार करते आणि सरकारच्या अशा धोरणांचा विरोध करते जी शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध जातात। या संघटनेचे कार्य शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी न्याय भाव मिळवून देणे आहे। तिसरा आहे भारतीय किसान सभा। भारतीय किसान सभा ही संघटना शेतमजुरांच्या हक्कासाठी लढणारी एक मोठी संघटना आहे। या संघटनेने शेतमजुरांना त्यांच्या हक्कासाठी जागरूक केले आहे। शेतमजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय किसान सभा विविध आंदोलने आणि उपक्रम राबवते। याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या मुद्द्यावर जागरूकता वाढवणे आणि शेतकऱ्यांना जमीनदाराच्या अत्याचारापासून संरक्षण देणे हे या संघटनेचे मुख्य प्रमुख कार्य आहे। चौथा आहे कृषक पंचायत। कृषक पंचायत ही संघटना शेतकऱ्यांचे हित जपणारे धोरण आखण्यावर भर देते। या संघटनेने पाण्याच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत। कृषक पंचायतीच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यात मोठा हातभार लागला आहे। या संघटनेचे कार्य शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यावर लक्ष केंद्रित करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे। पाचवा आहे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना। महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवते। याशिवाय सिंचन आणि वीज पुरवठा यासारख्या समस्यावर ही संघटना सतत आंदोलने करते। महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या या प्रयत्नामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन थोडेफार सुधारले आहे आणि त्यांना त्यांच्या समस्यावर काही प्रमाणात तोडगा मिळवता आला आहे। सहावा आहे अखिल भारतीय किसान महासभा। अखिल भारतीय किसान महासभा ही संघटना राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम करते। विविध राज्यातील शेतकरी संघटनांना एकत्र आणून या महासभेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने आयोजित केली आहेत। अखिल भारतीय किसान महासभेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हा आहे। सातवा आहे किसान संघ। किसान संघ ही संघटना जैविक शेतीचा प्रचार करते आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यावर भर देते। कृषीविषयक शिक्षणावरही या संघटनेचा विशेष भार आहे। किसान संघाचे मुख्य कार्य शेतकऱ्यांना अधिक सक्षमता प्राप्त करून देणे, जेणेकरून ते आपल्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील आणि उत्पादन क्षमता वाढवू शकतील। आठवा आहे शेतकरी संघर्ष समिती। शेतकरी संघर्ष समिती ही संघटना पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करते। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना सहाय्य करणे हेही या संघटनेचे मुख्य कार्य आहे। या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीवर योग्य ती भरपाई मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केले जातात। नववा आहे महाराष्ट्र राज्य शेतकरी प्रतिष्ठान। महाराष्ट्र राज्य शेतकरी प्रतिष्ठान शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी कार्यक्रम आयोजित करते। शेतकरी कल्याणकारी योजना आखणे, त्या यशस्वीपणे राबवणे हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे। दहावा आहे शेतकरी कामगार पक्ष। शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी आणि कामगार वर्गाच्या समस्यावर एकत्रितपणे आवाज उठवितो। शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यासाठी ही संघटना कार्यरत आहे।
तर मित्रांनो, या शेतकरी संघटनांचे मुख्य उद्दिष्टे शेतकऱ्यांचे हित जपणे, त्यांच्या समस्यावर आवाज उठवणे आणि त्यांच्या योग्य तो न्याय मिळवून देणे आहे. या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपले हक्क मिळवण्यासाठी विविध आंदोलने केली आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा प्रभाव टाकत आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.